आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत आता झालेल्या एका मोठ्या बातमीनुसार शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणजे अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी सध्या समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर या ठिकाणी मंजूर झाले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता पीक विम्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। म्हणजे या ठिकाणी आज शेतकऱ्यांना या ठिकाणी 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज येत्या 2 ते 3 तासामध्ये पीक विम्याचे वाटप येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी होणार आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही बातमी अक्षरशः पेपरला या ठिकाणी आलेली आहे। 100% ही बातमी खरी आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात होत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी सरकारने या 14 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीक विम्याचे वाटप करण्याचे या ठिकाणी जाहीर केलं आहे। म्हणजे या काही 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचं वाटप या ठिकाणी येत्या 2 ते 3 तासामध्ये होणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी काही शेतकरी अपात्र देखील ठरवलेले आहेत। अपात्र पात्र शेतकऱ्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणते ते 14 जिल्हे आहेत, त्या 14 जिल्ह्यामध्ये आज येत्या 2 ते 3 तासामध्ये हा पीक विमा वाटप होतोय। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 14 जिल्ह्यांची यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आणि पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा या ठिकाणी बघून आपण लगेच बघून घेणार आहोत। अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा बघून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी सुमारे 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांना दिली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, खूप दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी यूट्यूबवर फेक अफवा आणि बातम्या येत होत्या, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। ही आजची ही बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला आलेली आहे। तुम्ही बघू शकता 100% ही बातमी खरी आहे। या 14 जिल्ह्यामध्ये आज हा पीक विमा वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तितकंच महत्त्वाचं ठरेल की नेमके ते कोणते 14 जिल्हे आहे। या जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा वाटप होणार आहे। आता थोड्याच वेळामध्ये शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती स्वतः कृषी विभागाने जाहीर केली आहे। आणि कृषी विभागाने शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पात्रतेची यादी, अपात्र शेतकऱ्यांची यादी, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा या ठिकाणी आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत। त्यांनी जाहीर केलेली यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो, 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंतचा जो काही अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, ज्या शेतकऱ्यांना अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे आता या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। यामध्ये शेतकरी बांधवांनो, काहीच शेतकरी अपात्र ठरवले गेले आहेत, बाकी 90% शेतकऱ्यांना या ठिकाणी येत्या 2 ते 3 तासामध्ये पीक विम्याचे वाटप हे या ठिकाणी सरकार करणार आहे। त्यामुळे नेमकं ते कोणते 14 जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करायचं नाहीये। आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, या 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता ही सरकारनं वर्तवली आहे। बघा या ठिकाणी 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला असेल, त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकार कसं काय देईल, तर त्याचं कारण सुद्धा सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकता 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या मागचा 3 ते 4 वर्षाचा जो काही पीक विमा केंद्र सरकारने दिला, शेतकऱ्यांना दिला नव्हता, तो आज या ठिकाणी शेतकऱ्यांना केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून या ठिकाणी देत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आज पीक विमा हा सोडला जाणार आहे, ते जिल्हे पाहणं या ठिकाणी लगेच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण अगदी एका मिनिटामध्ये ते जिल्हे बघून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अगोदर सरकारवर शेतकरी नाराज होता, पण आता सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विम्याचे वाटप हे आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं शेतकरी बांधवांनो, आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचं सांगितलं गेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आजची ही बातमी सर्वात खुश खबर या ठिकाणी ठरणार
होणार आहे. आजचा हा दिवस या ठिकाणी सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, अपात्र शेतकऱ्यांची सविस्तर मोठी यादी या ठिकाणी सरकारनं जाहीर केली आहे. जे शेतकरी यामध्ये अपात्र ठरवण्यात आले आहे ते सुद्धा आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत. जे शेतकरी या पीक विम्यामध्ये पात्र ठरवले गेले आहे ते सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत. 14 जिल्ह्यांची यादी अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बघून घेणार आहोत. त्यामुळे नेमकं 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यावर या ठिकाणी अगदी 2 ते 3 तासामध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तुम्ही शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं आहे हे बघणंही त्यातकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे याची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे. आज या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आणि उद्या काय या ठिकाणी असं टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता उद्याही 14 जिल्ह्यामध्ये असं टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये शेतकरी बांधवांनो सोडला जाणार आहे. त्यामुळे आता कुठली काळजी किंवा चिंता करण्याची शेतकरी बांधवांनो गरज नाही आहे. नुकसानीनुसार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला. तसेच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालं त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज सरकारवर खुश होणार आहे. आता थोड्याच वेळात तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यात वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटपसुद्धा झालेलं आहे. या ठिकाणी काल म्हणजे 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे वाटप झालेलं आहे. त्यामुळे नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला हे समजण्यासाठी नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नेमकं कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या खात्यावर आला असेल तर त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं नाव आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवायचं आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांना राहिलेल्या शेतकऱ्यांना समजेल की पीक विमा आला की नाही. आणि हो शेतकरी बांधवांनो, ज्यांना आतापर्यंतही पीक विमा मिळालेला नाही, 1 रुपयासुद्धा या ठिकाणी मिळालेला नाही, त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी कमेंट करून नक्की कळवायचं आहे शेतकरी बांधवांनो. जेणेकरून शेतकऱ्यांना या ठिकाणी माहिती मिळेल. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्र्याचे सविस्तर असे आदेश या ठिकाणी आलेले आहे. या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विम्याचे वाटप या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं हे ठरणार आहे की नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना काही वेळातच या ठिकाणी पीक विमा जमा होईल. शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने सांगितलंय की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे, तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी 20,000 रुपयाचा सुद्धा येणार आहे, तर काही शेतकऱ्यांना 30,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे हे जमा केले जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुमचा रखडलेला पीक विमा या ठिकाणी आज मंजूर झालेला आहे, तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. बघा शेतकरी बांधवांनो, 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंतचे जे रखडलेले सर्व दावे या ठिकाणी मंजूर झाले आहेत, म्हणजे सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांनो काल बँकेच्या खात्यावर 52,000 रुपये आले, 50,000 रुपये आले, 49,000 रुपयाचा पीक विमा या ठिकाणी त्यांच्या खात्यावर पडलेला आहे. म्हणजे काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 5 ते 6 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना त्यांच्या मित्रांना या ठिकाणी पीक विमा मिळालेला आहे त्यांनी कमेंट करून नक्की कळवायचं आहे. नेमकं जिल्ह्यांचं नाव या ठिकाणी कमेंट करायचं आहे व्हिडिओच्या खाली. आणि ज्यांना शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंतही पीक विमा मिळाला नाही, 1 रुपयासुद्धा त्यांच्या खात्यावर आला नाही, त्यांनी सुद्धा आपल्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी कमेंट नक्की करायचे आहे. जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांना समजेल की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंतही पीक विमा या ठिकाणी आलेला नाही, त्यांना मिळालेलं नाही. त्यामुळे नक्की कमेंट करा शेतकरी बांधवांनो. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटन क्लिक करा. एकूण 36 जिल्ह्यामध्ये 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्या एकूण राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत शेतकरी बांधवांनो. आणि आज या ठिकाणी या 2 ते 3 तासामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे हे वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शेतकरी बांधवांनो, आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारनं जाहीर केलं आहे की आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत, बघू शकता. आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झालेलं आहे. त्यामुळे मी म्हणत आहे की ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी कमेंट करून नक्की कळवायचं आहे. जेणेकरून उरलेल्या शेतकऱ्यांना समजेल की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा आलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा 10,000 येईल, 8,000 येईल, 5,000 येईल, 15,000 येईल, परंतु
केंद्र सरकारकडून 2022, 2023, 2024 आणि 2025च्या मे महिन्यापर्यंतचा एकदम पीक विमावर या ठिकाणी खात्यावर त्यांचा पडत आहे. 50,000, 49,000, 48,000 रुपये या इतका पीक विमा त्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे. शेतकरी बांधवांनो, काल 5 ते 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले आहे. आज येत्या या 14 जिल्ह्यांची यादी, सविस्तर यादी डिक्लेअर झाली आहे आणि या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या 2 ते 3 तासामध्ये हे पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे. शेतकरी बांधवांनो, 35 पिकांसाठी पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. तो 2022, 2023, 2024 अशा 3 वर्षाच्या या ठिकाणी बाजरी पिकाचं नुकसान त्यांचं झालं असेल तर त्यांना सुद्धा पीक विमा या ठिकाणी मंजूर झाला आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ज्वारी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी असेल, आंबे असेल, मूग असेल, मटकी असेल, शेंगा असेल, अशा सर्व पिकांसाठी सरकारने एक सविस्तर यादी जाहीर केली आहे. जवळपास शेतकरी बांधवांनो 35 पिकांची नोंद या पीक विमा योजनेमध्ये आढळली आहे. ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला नाही त्यांना 90% शेतकऱ्यांना या ठिकाणी या पिकांसाठी पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर अजून काही पिकं आहे, सर्वाधिक लाभ मिळालेले पिकं या ठिकाणी सांगितलेले आहे. शेतकरी बांधवांनो, या 35 पिकांमध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तूर असेल, मटकी असेल, कापूस असेल, या सर्वाधिक पिकांना या ठिकाणी मंजूर केला असल्याची पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितलं जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. ही बातमी अक्षरशः पेपरला आलेली आहे. त्यामुळे या 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचे वाटप हे 100% या ठिकाणी होणार आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज हा पीक विमा वाटप होणार आहे ते अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी समजेल. ज्या तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र शेतकरी आहात की नाही, का तुम्ही अपात्र शेतकरी आहात, आणि नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला समजेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा सोडावा असे सविस्तर असे आदेश या ठिकाणी दिले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळात या ठिकाणी जमा करण्यात येत आहे. काल काही 5 ते 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे स्वतः कृषी मंत्री विभागाने या ठिकाणी आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कुठली काळजी किंवा चिंता या ठिकाणी आता करू नका. शेतकरी बांधवांनो, अपात्र शेतकऱ्यांची माहिती या ठिकाणी नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण लगेच पाहणारच आहोत. पण त्याआधी नेमकं कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले गेले आहेत, नेमके कोणकोणते शेतकरी पात्र ठरवले गेले आहेत, याची यादीसुद्धा अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देखील आली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. सरकारने अशी बँकांची यादी जाहीर केली आहे ज्या बँकांमध्ये ज्या बँकांमध्येच हा पीक विमा जमा होणार आहे. कारण मागच्या वेळी जो पीक विमा या ठिकाणी जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये आलाच नव्हता आणि या ठिकाणी अनेक बँकांच्या खात्यामध्ये येऊन सुद्धा जो सरकारला परत या ठिकाणी गेला होता. त्यामुळे सरकारनं अशा 12 बँकांची यादी, ज्या 12 बँका निवडल्या आहेत, ज्या 12 बँकांमध्ये कुठलीही अडचण या ठिकाणी येत नाही. शेतकरी बांधवांनो, तुम्ही या 12 बँकांचं खातं उघडलं असेल तर तुम्हाला इतर कुठल्याही योजनांचे पैसे येण्यासाठी अडचण होणार नाही. त्यामुळं 12 बँका पाहणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होत होतं. म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना फक्त या 12 बँका या ठिकाणी निवडलेल्या आहेत. या 12 बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा तुमचा जमा होणार आहे, अन्यथा तुमचा पीक विमा जमा होणार नाही. त्यामुळे नेमकं त्या कोणत्या 12 बँका आहेत हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने फक्त याच 12 बँकांना प्राधान्य या ठिकाणी दिलं आहे, कारण पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेत खातं उघडलं असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना या ठिकाणी अडचण या ठिकाणी येते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं नेमकं त्या कोणत्या 12 बँका आहेत हे पाहिल्याशिवाय या ठिकाणी जाऊ नका. शेतकरी बांधवांनो, 12 बँका आणि नेमकं कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा सोडणार आहे ते जिल्हे पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी एका मिनिटामध्ये ते जिल्हेसुद्धा बघून घेणार आहोत. अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी ते 12 बँकासुद्धा बघून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा नेमकं कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज असेल, उद्या असेल, परवा असेल, असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे. शेतकरी बांधवांनो,
पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी अगदी या ठिकाणी वाचत आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो. पहिली बँक सांगितलेली आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, पोस्ट ऑफिस बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा शेतकरी बांधवांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर मला कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही. कॅनरा बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी या बँकेच्या यामुळे बाहेर पडले होते. गेल्या काही महिन्यामध्येच अशी पीक विम्याची या ठिकाणी शाळा झाली होती की काही खात्यामध्ये पैसे येऊन सुद्धा या 12 बँका नसतील तर त्यांचे पैसे रिटर्न या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे या आत्ताच या ठिकाणी या 12 बँकेच्या व्यतिरिक्त खातं तुम्ही उघडलं असेल तर ते बंद करा आणि या 12 बँकेमध्ये खोलून घ्या. शेतकरी बांधवांनो, अपात्रतेची कारणे आणि या 14 जिल्ह्यांची यादी अगदी आता या ठिकाणी वाचून आम्ही दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो. अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण राहिलेल्या जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी वाचणार आहोत, म्हणजे दुसरा व्हिडिओ या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, ज्या शेतकऱ्यांची गायरान जमीन असेल, रस्त्यालगत जमीन असेल, कॅनलच्या बाजूला सरकारी जमीन दाखवून त्याने पीक विमा घेतला असेल, त्यांना या ठिकाणी अपात्र शेतकरी ठरवलं गेलं आहे. त्यांना आज या ठिकाणी पीक विमा सोडला जाणार नाही. शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा यात आहे का ते लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे, कारण आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवसाच्या आतमध्ये या जिल्ह्यामध्ये पैसे जमा या ठिकाणी पीक विमा म्हणजे सोडला जाणार आहे. त्यामुळं पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे ते म्हणजे अकोला, त्यानंतर नांदेड असेल, त्यानंतर यवतमाळ असेल. शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी ही सविस्तर ऐकायची आहे लक्ष देऊन. यानंतर यवतमाळ असेल, लातूर असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, या ठिकाणी सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा, रायगड, रत्नागिरी. शेतकरी बांधवांनो, हे 14 जिल्हे आहेत आणि आधी या 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर शेतकरी बांधवांनो, काही काळजी किंवा चिंता करून घेऊ नका, कारण उरलेल्या जिल्ह्यांची यादीसुद्धा लवकर या ठिकाणी समोर येणार आहे. नेमकं कोणते शेतकरी अपात्र ठरवले आहेत, नेमके कोणते शेतकरी पात्र ठरवले आहेत, सगळी माहिती या ठिकाणी येणार आहे. कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी